बसलेत टाय घालून त्यांनी बाहेर या बरं. भाकरी सहित बाहेर या. भाकरी खाता खाता बाहेर या. कोपऱ्यात आहेत बघा तिकडे सगळ्यांनी. आणि प्लीज आता सांगतोय स्टेजवरती आणि पाठीमागं ताई, खानताई, शेख मावशी सगळ्यांनी खाली या बरं. ज्यांना बसणं शक्य आहे त्यांनी बसा, फक्त समोर या. आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि आता सुरुवात होत आहे. आणि आणि आता फोटोग्राफी बंद करा. आता बाद झाला का? नंदेश दादांना मी 2 दिवस इथे थांबवलंय. उद्यापासून सगळ्यांनी 12 वाजल्यापासून या, आम्ही त्यांच्यावर फोटो देतो तुम्हाला. दादा आता आम्हाला राहवत नाही हो दादा, राहवत नाहीये. आणि थोडीसं प्लीज प्लीज 10 फूट जागा सोडा ना, सगळ्यांना मजा येईल ना. जरा हे कानाला जरा स्पर्श होतील हो. चांगलं साऊंड आणि चांगलं रिदम तुम्हाला बघायला मिळेल. प्लीज जरा. हे अरे मर्दांनो, अरे कुठे गेले रे हे टायवाले? लपले की काय? काय सगळं मिस करायचं का? या ना जरा, थोडंसं अंतर टाका ना जरा. आणि जरा एक आरोळी होऊ दे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता एक हर 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 हर. आता होऊ दे का? झोप उडली का? चला धन्यवाद. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. थोडा पेस दे पेस. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. टेस्ट 1. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. टेस्ट 1. हॅलो हॅलो चेक. हे हॅलो हॅलो चेक. हो हो होणार नक्की. अफजल खानाच्या वधाचा पोवाडा देखील होणार, हो की नाही? हॅलो चेक. फक्त मला एक थोडीशी विनंती करायची आहे. थोडी पाठीवा, कारण मला उड्या मारायची सवय आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो खूप सुंदर. हॅलो मला चेक. सगळ्यांना विनंती करायची, आपण सगळ्यांनी इतके सुंदर चेहरे इथे आज बदलापूर ठिकाणी मला दिसत आहेत. सगळ्यांनी इकडे या. हॅलो चेक. हॅलो आणि माझ्या हॅलो महिला वर्गाला जरा पुढे येऊ द्या आणि पुरुष वर्ग थोडे मागे जा, कारण त्यांना दिसत नाही आमच्या त्या मावशी. पुढे, त्यांना पुढे घ्या प्लीज. दादा तू किती गोड दिसतो, जरा मागे जा. जरा जा, त्यांना या या तुम्ही या. खूप उंच आपल्या मावशी, या पुढे. सगळ्यांनी पुढे या. हॅलो 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 मॉनिटरला दे. हॅलो हॅलो इको कमी. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. ओके, थोडासा गप दिला चालेल. थोडासा गप. हॅलो चेक. जरा 2 मिनिटं, कारण आम्हालाही जरा आत्ताच स्टेज मिळालाय. ढोलकी, हार्मोनियम हे सगळं जरा सुरात लावलं की मी बेसूर होणार नाही, म्हणून ते लावतात सुरात. हॅलो तसा मी बेसुरा गातो, प्रयत्न करणार चांगलं गाण्याचा. हाजी जरा. आणि आधीचे आमच्या आधी ज्या शाहिरांना हा रंगमंच दणाणून सोडला, त्यांच्या हॅलो आमच्या घरात शाहीर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर त्यांचा संच, इतका उत्तम संच, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण ही आमचीच मंडळी आहेत, आमचीच कलाकार मंडळी आहेत.
ज्यानं महाराष्ट्र आजही तेवट ठेवलेला आहे आपल्या बुलंद आवाजानं शब्दानं. थोडा मला कीबोर्ड अजून थोडा मॉनिटर मध्ये लागेल. बाहेर कोण बघताय पीएच. सुरू करायचा. वेळ कमी आहे त्यामुळे जे आता ट्रेंडिंग मध्ये गाणं होतं 1-2 वर्ष त्या गाण्यानेच आज छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि तो सोहळा त्या सोहळ्याचं एक गीत मी गायलो होतो. त्याच गीताने आपण कार्यक्रमाला सुरुवात करू आणि अफजल खानाच्या वधाच्या त्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता करू. चालेल? ऐकूया. अन गडामंदी गडे दुर्गराय गडे अन मस्तकावरी राजा नांदला सान थोर कुणी नाही 18 पगड भाई येती एकठाई हित मुजऱ्याला अन 350 वर्षा माग सिंहासनी वाघ अन बसला दिमाखात अन तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा कोरावा काळ जात कोरावा काळ जात. चंद्र सूर्याच्या सोब झाले भंडारे सदरेवरी चंद्र सूर्याच्या सोब झाले आणि ढोले नगारे वाजत उतारी आणि आले उधाले कोणी मारा लोकाची वाढली दाटी आणि थोड्या धन्याच्या दर्शनासाठी आणि वारता अशी घडली लोकाची आणि मराठी राजधानी नायगडाला या पोराच्या भूमीला आज छत्र लाभल. या पोराच्या भूमीला आज छत्र लाभल आणि शिवबराज माझ छत्रपती शोभले. 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 आणि शिवबराज माझ छत्रपती शोभले. नगार खाण्याला बांधला या तोरणे मराठी मातीचा नायास नगार खाण्याला बांधला या तोरणे जगदीचा वरा संग झाली अभिषेक माझ्या शिवराजाला. डोळे पातळ नेसली आईची काळी हसली अधरात वारा झाले शिवबराज माझ छत्रपती शोभले. शिवबराज माझ छत्रपती शोभले. शिवबराज माझ छत्रपती शोभले. शिवबराज माझ छत्रपती शोभले. शिवबराज माझ छत्रपती
चढे भगवन शान चढे उंच आभाळाला भिडे अभिमान दाटला मुघल निजामशाही अवघ्याची रडल्या पायी राज्य मराठ्यांचा होई आज दाही दिशेला मुघल दिल निजामशाही अवघ्याची रडल्या पायी राज्य मराठ्यांचा होई आज दाही दिशेला करू सोने मोहराने राजा तुझा अभिषेक वाहू माझ्यावर पालखी तुझी साजारी सुरेख गाजले मानसी उभा राज माझ छत्रपती सोबले शिवराज माझ छत्रपती शोभले शिवराज माझ छत्रपती शोभले हे मानसी उभा राज माझ छत्रपती सोबले शिवराज माझ छत्रपती शोभले मानसी उभा राज माझ छत्रपती सोबले शिवराज माझ छत्रपती शोभले शिवराज माझ छत्रपती शोभले मानसी उभा राज माझ छत्रपती सोबले हॅलो बाप रे काय ऊर्जा आहे काय शक्ती आहे या बदलापूरच्या माझ्या रसिकांची आणि शिवभक्तीची या भक्तांची एकदा जोरदार माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी जय भवानी आहा शाहीर तुमच्या वेळेस पण असाच आवाज होता मी बघितला काय माणसं आहेत ही हॅलो काय बदलापूरकर म्हणून मला नेहमी आवडतं आणि मी इथे राजेंद्र भाऊ चव्हाण यांच्या प्रेमाखातीर इथे आलोय सांगलीतला एक कार्यक्रम एका मोठ्या माणसाचा कार्यक्रम खूप पैसे देत होते मी सोडला आणि प्रेमाखातीर इथे आलो मी काही मोठं काम नाही केलं पण मी माझ्या स्वतःला तपासलं की प्रेम महत्वाचं माणूस महत्वाचा की पैसा मी माणसाला आणि तुम्हाला महत्व दिलं पैसा तो कमाएंगे भाई छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे 20 वर्ष तो पोवाडा झाला आजही तो पोवाडा 6 महिन्याचा बालकही तो पोवाडा गातोय अफजल खानाच्या वधाचा अजून काय पाहिजे त्या महाराजांना केवढं भरभरून दिलंय महाराजांचा पोवाडा फक्त इथेच नाही तर मी अमेरिकेत ऑस्ट्रेलिया कुवेत कतार अव इतकंच नाही तर त्या जापान मध्ये पण गायला जापान मध्ये तुम्हाला खरं सांगतो त्यांना भाषा कळत नव्हती पण त्यांना माझे एक्सप्रेशन्स कळत होते त्यांना माझ्या भावना कळत होत्या चारी बाजूने जॅपनीज होते ते बघतायत की झोपलेत कळतच नाही ते बघतायत की झोपलेत कळतच नाही पण त्यांना माझी भावना पोहोचत होती आणि तिथं देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्याच दमात गायला आणि टाळ्या घेतल्या ही शक्ती ही ऊर्जा कुठून येते तर ते तिथून येते त्या महाराजांचा तो स्त्रोत आहे जो आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतो ऐकूया नवीन एक गाणं आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी आलंय तेच गाणं आपण गाऊया हो शिवबाच्या स्वराज्यात राहिले येत सुखात शिवबाच्या स्वराज्यात राहिले येत सुखात राजा लढून रणांगणात अन लक्ष्मी दारात अन बेगाडल्या मातीला पाणी लाभला तसाच भार
तसाच भारत भूमीला या राजा भेटला तसाच भारत भूमीला या राजा भेटला मान म्हणून तुमच्या मोरव्यायो गोंधळ घातला आन भारत भूमी आन राजा भेटला आन तसाच भारत भूमीला हा राजा भेटला तसाच भारत भूमीला हा राजा भेटला गोर गरिबावरती वार केलं माया पोर ठार नीट ऐका बरं आम्ही शाहीर मंडळी फक्त नाचवत नाही आम्ही त्याच्या मागे बोधही देतो मनोरंजनातनं प्रबोधन हे सगळं आम्हाला करायलाच पाहिजे तर या शाहिराचा नाही तर या महाराष्ट्रात उपयोग नाही या शाहिरांमुळे जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जर तेवट ठेवला असेल ही संस्कृती जर तेवट ठेवली असेल तर ती लोक कलावंतानं आणि आम्ही शाहिरांना आजही शाहिराचा एक पोवाडा गायला की अंगामध्ये रक्त असं सळसळत हो की नाही डोळ्यात पाणी येत अभिमानानं ऊर भरून येतो आणि मग ऐका गोर गरिबावरती वार केलं माया पोर ठार आशा अफजल खानाचा केला त्याने मग संहार त्यानं येऊन पुण्याला केली मोठी लूट त्याची पोटातील छाटून त्याला मग उत्तर डाव जयसिंगाचा त्याची वारी बेतला डाव जयसिंगाचा त्याची वारी बेतला आन म्हणून तुमच्या मोरव्यायो गोंधळ घातला म्हणून तुमच्या मोरव्यायो गोंधळ घातला म्हणून तुमच्या मोरव्यायो गोंधळ घातला कळक वहण्याची माळ हाती भवानी तलवार त्याच्या डोळ्यात जयाच्या तशी लखलखती कट्यार पळून घटी वाघाचं ती पवनाद दुर्जनाचा ह्यो संहारी रक्तासाठी त्यो दिलदार आनंदासाठी त्यो दिलदार सत्कर्माचा देवा घरी यो झाला फैसला सत्कर्माचा देवा घरी यो झाला फैसला अनसिंहासनी 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 यो माझा शिवबा राजा फैसला शिवासनी हो माझा शिवा राजा बैसला शिवासनी हो माझा शिवा राजा बैसला अन म्हणून तुमच्या मोरव्याया गोंधळ घातला महाराष्ट्राला वाली शिवा राजा भेटला महाराष्ट्राला वाली शिवा राजा भेटला महाराष्ट्राला वाली शिवा राजा भेटला महाराष्ट्राला वाली शिवबा राजा भेटला अन महाराष्ट्राला वाली शिवबा राजा भेटला महाराष्ट्राला वाली शिवा 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 राजा भेटला मला माहित नाही ही ऊर्जा कुठून येते माझं आत्ताच 1.5 वर्षापूर्वी बायपास झालंय आता हे व्हायचं पण हे महाराज असताना
महाराज कुठले कुठले संकट महाराजांनी किती किती संकट पार केले. अगदी दिल्ली पासून निजाम, आदिलशाही, मुघल, इंग्रज, अरे किती किती संकट आली माझ्या राजाच्या अंगावर. पण माझा राजा डगमगला तर आम्ही का डगमगायचं? अरे हे काहीच नाही. अरे गाता गाता जीव जावा माझ्या राजासाठी. अजून काय पाहिजे? अरे जीव या राजानं दिला. म्हणून मी नेहमी म्हणतो की माझी 3 गोष्ट खूप महत्वाची आहे. की मी भाग्यवान कसा, तर विठ्ठल आणि वत्सलाच्या पोटी मी जन्माला घेतला, हे पहिलं माझं भाग्य. मी एक लोकगायक शाहीर झालो, हे दुसरं माझं भाग्य. आणि या महाराष्ट्राच्या मातीत मी जन्माला आलो, हे माझं तिसरं भाग्य. या छत्रपती शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि या भूमीतले अनेक मावळे होते. कोण होते? तानाजी, जीवा महाला, नेताजी. कोण नव्हते? कोण नव्हते? या मावळ्यांवर बाबांनी एक गीत लिहिलंय. ते गीत बदलापूर मध्ये मी पहिल्यांदा गातोय. कुठे? इथे मी पहिल्यांदा गातोय. ऐकूया. अनशुराबा मंदिर शुराची गाथा वाचे मी बावळा, वाचे मी बावळा, वाचे मी बावळा. आणि शुराव मंदी शुराची गाथा वाचे मी बावळा, वाचे मी बावळा, वाचे मी बावळा. आणि कांदाने भाकर. माझ्या मावळ्याकडे बर्गर नव्हता. माझ्या मावळ्यानं पिझ्झा नाही खाल्ला. काय खायला होतं? काय खायला होतं मास्तर? काय होतं? तर स्वराज्याची भूक होती. काय होती? अरे त्या स्वराज्याच्या भूकेपायी काही दिसलं नाही त्या मावळ्यांना. बरोबर की नाही? शुराबंदी शुराची गाथा वाचे मी बावळा, आन कांदान भाकर खाऊन लढला शिवाचा मावळा. असं होणार नाही कुणी, असं झालाच नाही कुणी. असं होणार नाही कुणी, असं झालाच नाही कुणी. जगिया गुणी र. आन कल्याण खजिना, नीट ऐका बरं. आन कल्याण खजिना लुटून आणली सुभेदाराची सून, सुभेदाराची सुन, सुभेदाराची सुन. आन कल्याण खजिना. महाराज खजाना आलाय महाराज. अहो तो मासनी दाखवाय आणलाय महाराज. खजाना आलाय बघा. खजाना आलाय. हो महाराज पाहायला येतात आणि मग कल्याण खजिना लुटून आणली सुभेदाराची सून, सुभेदाराची सुन, सुभेदाराची सुन. आणि शिवाजी राजाने, माझ्या शिवाजी राजाने, माझ्या शिवाजी राजाने परत केली तिजराई म्हणून. असं होणार नाही कुणी, असं झालाच नाही कुणी. जगिया गुणी. असं होणार नाही कुणी, असं झालाच नाही कुणी. जगिया गुणी. पेटला. थोडासा ना आवाज घुमतोय. थोडा खूप डिले की काहीतरी खूप झालंय. काहीतरी तुमचा किक आहे ना, किक कमी करता येईल? काहीतरी बोमिंग आहे. बोमिंग. अनवरी माझा थोडा शार्प करता येईल?
दादा एकदा जोरदार टाळ्या साऊंड दादासाठी प्लीज. मग त्याने इतक्या कमी वेळात त्याने ते सगळं मॅनेज केलंय, कठीण आहे. अन उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाचे, फरमान शिवबाचं, फरमान शिवबाचं. उरी पेटला तानाजीनं फरमान ऐकलं. आपलं आवाजनं मुलाच्या लग्नाचं आवाजनं द्यायला तानाजी महाराजाकडे गेला. महाराजांना सांगितले, तानाजी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तानाजी, पण गोष्ट कठीण आहे. माझ्या हृदयावर दगड ठेवून मला सांगावंसं वाटतं. अहो महाराज, अहो सांगा की. मी तुमचा बालपणीचा मैत्र आहे महाराज. काय आहे ते सांगा लवकर. महाराज बदले. जिजाऊचं सांगणं आहे तानाजी, जिजाऊंचं म्हणणं आहे तानाजी, तुम्हाला मोहिमेवर निघायचं आहे, पण तुमच्या घरी लग्न आहे. अहो राजे, अहो तुम्ही मला सबूत दिला, तुम्ही मला सांगितलं लढाई जायचंय, तिथं सगळंच संपलंय. अव माझा एक मुलगा काय, मला 100 मुलं असती तरी तुमच्यावर बोलून टाकली असती असा तानाजी वाटला. उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाचे, फरमान शिवबाचं, फरमान शिवबाचं. आधी कोंडाण्याचं लावीन लगीन मग माझ्या रायबाचं. होणार नाही कुणी, असं झालंच नाही कुणी जगिया कुणी. असं होणार नाही कुणी, असं झालंच नाही कुणी जगिया कुणी. पुढचे मावळे कोण होते आणि त्यांना यवन कसे घाबरायचे. थोडी ढोलकी कमी कराल मॉनिटर मध्ये आणि कीबोर्ड मध्ये. ढोल पण थोडं कमी करा, आउटला द्या, फक्त इनला थोडं कमी करा. अन संताजी धनाजी यांची ऐका घडली खरी कहाणी, घडली खरी कहाणी, घडली खरी कहाणी. अन संताजी धनाजी यांची ऐका घडली खरी कहाणी, घडली खरी कहाणी, अन घडली खरी कहाणी. अन नाव ऐकता वैऱ्याचे घोडे पितलावते हो पाणी. असं होणार नाही कुणी, असं झालंच नाही कुणी जगिया कुणी. असं होणार नाही कुणी, असं झालंच नाही कुणी जगिया कुणी. पुढे काय लिहितात लोकशाहीर विठ्ठल मानू. इकडे फक्त मॉनिटरला पुढे, बाकी बरोबर आहे. थोडं शार्प कराल मला. अजून शार, थोडं शार, अजून शार, थोडं शार, अजून शार, शार 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 शार. अन इतिहासाची नोंद वाचली नाही सरणार कवा, नाही सरणार कवा, नाही सरणार कवा. माझे बाबा शाहीर, लोकशाहीर, पण त्यांना कोणी शाहीर म्हणलंच नाही, कारण ते शाहीरच नव्हते. असं बरेच शाहीर म्हणत होते, कारण तेच शाहीर होते की नाही आम्हा शाहिरांना प्रश्न. वा शाहीर विठ्ठल बापाने लिहिलंय, अन इतिहासाची नोंद वाचली नाही विसरणार कवा, नाही विसरणार कवा, नाही विसरणार कवा. अन विठ्ठल सांगे होता जीवा तो म्हणून वाचला शिवा. असं होणार नाही कोणी, असं झालंच नाही कोणी जगिया कुणी. असं होणार नाही कोणी, असं झालंच नाही कोणी जगिया. असं होणार नाही कोणी, असं झालंच नाही कोणी जगिया कुणी.
पाणी द्या प्लीज. अरे आणलं बघा, काय कोइन्सिडन्स आहे. मी म्हणायला आणि पाणी आलंय. आता थोड्या वेळाने चहा पण येणार आहे हा? आम्हाला थोडं मागे जा, थोडं मागे जा. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. वा वा, तुम्ही किती सुंदर निवेदन करता. या दादासाठी एकदा टाळ्या. जर मी तुला दादा सॉरी ओळखत नाही. मी तुम्हाला म्हणजे तुमचा फॅन आहे खूप. बऱ्याच वेळा आपली भेट झाली पण कधी बोलता नाही आलं एकमेकांशी. राजेंद्र भाऊंमुळे आपली ओळख झाली परत. नक्कीच नक्कीच. ऐकूया, पोवाडा ऐकायचा आहे ना. पण त्याआधी आपण जर बहिर्जी नायकाचं बाबानं गायलेले तुंबडी ऐकली तर लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. ऐकूया. थोडस मला ना असं वाटतं आमची महिला वर्ग त्यांना थोडं पुढे घ्या. महिला वर्गांना, बाबा तू किती हाईट छोटी आहे रे तुझी, थोडं मागे जा. किती गोंडस आहे. आणि आजच्या या सोहळ्याला मी पण असाच होतो हा. मी पण असाच होतो. उपस्थित नगरसेवक सन्माननीय तुषार बेंबळकर यांचं स्वागत करीत आहोत. यांचं इथे आगमन झालेलं आहे. अफजल खानाच्या वधाचा पोवाडा मी गाणार आहे आणि मगच मी थांबणार आहे. त्याशिवाय माझा कार्यक्रम संपणार नाही आहे. पण तत्पूर्वी सगळ्यांनी थोडं मागे जा, हलकं मागे जा. तुम्हाला शूट करायला बरं पडेल, शूटसाठी छान पडेल. मी एवढाच दिसेल जवळनं, पूर्ण दिसेल. हाजी राजेंद्र भाऊ सुरू करू. साहेब येत आहेत का? साहेबांचं इथे आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तुषारजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपले नगरसेवक आहेत ते. मी गाणं गाऊ का तुषारजी? कोरसला येत आहे का? नाही ना. आता तुम्ही जाऊ शकता हा. वाटलंच तर नंतर या हा. इथून नका धाडस करू, तिथूनच जा. पायऱ्यांवरनं जा, उगाच धाडस नका. हाजी काळी 5. क्या बात आहे. वा 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 दादा, छान सांभाळून घ्या. थोडं अजून थोडासा जो रिवर्ब आहे किंवा डिले काय आहे तो जर कमी करता येईल. राजेंद्र मॉनिटर मध्ये आपण मंचावरती यावं. बाहेर ठीक आहे. बाहेर ठीक आहे ना माझा आवाज? माझा गरीबाचा आवाज येतोय ना? येस, थँक्यू. हल 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 हल. थोडं अजून मला वाटतं हा पीएचा येतोय का रे? हा, तो रिपीट येतोय. राईट. ऐकूया आणि मग अफजल खानाचा वध. आधी तुंबडी ऐकूया. जी तुंबडी म्हणजे एक वाद्य आहे नागपूरचं. ती बाबाने त्या तुंबडीचं त्या वाद्याला घेऊन तुंबडी लिहिली. ती पहिली महाराष्ट्रातली तुंबडी आहे असं मला वाटतं, जी सांकेतिक भाषेत आहे. नीट लक्ष द्या. मी सांकेतिक भाषेत बहिर्जी नाईक आलाय आणि तो मावळ्यांना काय सांगतोय. शिवाजी महाराजाचा सांगावा घेऊन बहिर्जी नाईक इथं आलेला आहे. साहेबांचा सत्कार होतो. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्याचबरोबर संगीताताई चेंदवणकर यांना सुद्धा मी या मंचावरती आमंत्रित करतोय. ताई बदलापूरचं एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणजेच सर्वसामान्यांचा आवाज अर्थात संगीताताई चेंदवणकर यांचाही या ठिकाणी आपण या स्वागत करूया आणि या ठिकाणी सत्कार करूया. राजेंद्र दादांच्या हस्ते संगीताताई चेंदवणकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यात महाराष्ट्राचा लाडका आवाज अर्थात तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके नंदेची उमप या ठिकाणी आता पुढे तुंबडी. 1 2 3 4. लख 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 लख
देखा बाजीराव नाना आता तुमडी भर देना अन बाजीराव नाना आता तुमडी भर देना मेरी बात सुन लेना बात सुन लेना मेरी बाजीराव नाना आता तुमडी भर देना मेरी बात सुन लेना जैसा मोती का दाना गे 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 लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 हे बघा लग्नाचा आवाज घेऊन आलोय तेव्हा जायचं कसं तुम्हाला सांगतो मी बसायला तुम्हाला मेनाची गाडी बसायला तुम्हाला मेनाची गाडी बसायला तुम्हाला मेनाची गाडी बसायला तुम्हाला मेनाची गाडी गाडी वाढायला मुंगळ्याची जोडी तुम्ही गाडी खाली बसा समजलं नाही होय हा आणि बसायला तुम्हाला मेनाची गाडी गाडी वाढायला मुंगळ्याची जोडी तुम्ही गाडी खाली बसा पोरं बांधा खांबाला पोरं बांधा खांबाला पोरं बांधा खांबाला कुत्री घ्या काखला लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला पोरं बाळ घरी ठेवा अरे लग्नाला जायची येड आहे हा नाही कळलं भाई अरे बाबा सांकेतिक भाषेत सांगतो या माझ्या मावळ्यांना सगळे डोळं उघडं ठेवून आणि कान उघडं ठेवून ऐकतील माझं कळलं का हा काय सांगायचं नीट ऐक बाबा नीट ऐक हा इकडं काय खायचं नाही तिकडं काय जेवायचं नाही खायचं नाही तिकडं काय जेवायचं नाही काय खायचं नाही तिकडं काय जेवायचं नाही इकडं काय खायचं नाही तिकडं काय जेवायचं नाही हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचं अरे बाबा इकडं खायला येण नाही आणि तिकडं जेवायला वखूत नाही पोर बांधा खांबाला म्हणजे आपल्या आया बाया घरी ठेवा आणि आपले ढाल तलवारी काखत घ्या अरे तिकडे 5000 सैन्य येऊन बसलं इथं फक्त 500 मावळे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजाचा सांगावा आहे अरे इथं खायला येण नाही आणि तिकडं जेवायला बघूत नाही हा इकडं काय खायचं नाही तिकडं काय जेवायचं नाही हात बांधून जेवायचं हा हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचं मग आता ही म्हणेल लग्नाला बोलवलंय आणि काय जेवायला काय देताय काहीच नाही हे बाबा सांगा लग्नाला बोलवलं हा आणि हात बांधून जेवायचं तोंड बांधून हे बाबा तुला समजलं नाही बाबा इथं हेर फिरत्याती इथं बाबा हेर फिरत्याती गणिम तू सांकेतिक भाषा समजून घे इथे खायला बघूत नाही तिकडे जेवायला येळ नाही हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं म्हणजे एक हात ढालीला असेल एक हात तलवारीला असेल आणि तोंडाला फडकं बांधलं असेल आणि दुश्मनाची चाळण करायची आहे शिवाजी महाराजाचा संकल्प अरे लग्नाला चला म्हणजे महाराज म्हणतात लढाईला चला हा इकडं काय खायचं नाही तिकडं काय जेवायचं नाही हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचं खाल्ल्याशिवाय जायचं नाही कळलं का ए लेकी खाल्ल्याशिवाय जायचं नाही चाळणीनं पाणी प्यायचं लग्नाला चला हो लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 नवरा आला येशी पाशी नवरी झाली दुरशी आता हा नवरा कोण मुघल येशी पाशी आले ते सांकेतिक भाषेत सांगावा नवरा आला येशी पाशी नवरी झाली दुरशी करावली बोकड वाशी लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 टाळ्या कुठे आहेत या मी टाळ्या माझ्यासाठी नाही मागितल्या याचे अनंत उपकार त्या मावळ्यांवर आहेत त्या बहिर्जी नायकावर आहेत ज्याला आम्ही पहिला
या भारताचा नव्हे तर या दुनियेचा पहिला स्पाय कोण असेल, हेर कोण असेल तर आमचे बहिर्जी नाईक होते. हो की नाही? जेम्स बॉन्ड आता आला, हो जेम्स बॉन्ड आता आला, पण आमचे बहिर्जी नाईक या स्वराज्याचा तिसरा टोळा म्हणून लोक ओळखायचे असंच म्हणतात ना, हो की नाही? आणि याच मावळ्यांना घेऊन, जीवा महाला घेऊन महाराज कुठं गेले? प्रतापगडच्या पायथ्याशी. कोण आला होता? अफजल खान. त्यानं काय केलं होतं? महाराजाबरोबर दगा केला होता. आणि महाराजानं काय केलं? त्याला टरा टरा फाडला. ऐकूया. वा मयूर, वा विधान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. अन शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. अन करील काय कल्पना युक्तीची. अजीजी करील काय कल्पना युक्तीची, अजीजी करील काय कल्पना युक्तीची, अजीजी. महाराजांना निरोप घेतला, महाराजांना निरोप घेतला. लहान दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला, दंडवत घातला भवानीला. अन तसंच आईचे जाऊला, तसंच आई जिजाऊला, तसंच आई जिजाऊला. अन बघुते वंगान तो कसला. अन पाणी आलं आईच्या डोळ्याला. अन सरदार लागलं रडाया. अव हे सरदार तर रडतीलच. माझा राजा निघाला म्हणून हे सरदार तर रडतीलच. पर हाती घोड शिवाना चालला. अन गाई बघायला लागल्यात. हमराया असला बेहुदा बखत आला, असला बेहुदा बखत आला, असला बेहुदा बखत आला. अन दुश्मनाच्या गोटामंदी, दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो निराजी, अहो राजा हो निराजी, अहो राजा हो निराजी. बरं का मंडळी, खानाच्या भेटीसाठी, कुणासाठी? अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार असा शामियाना उभारला होता. शामियाना अन भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अन अशा या शामियान्यात खान डहुलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, अन खान डहुलत डुलत आला. खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. अन सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. अन शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. खानाच्या सोबतीनं कोण होता तर सय्यद बंडा, बडा सय्यद. त्याचा अंगरक्षक होता सय्यद बंडा. दांडपट्टा तलवारबाजी खेळण्यात तरबेज होता. आणि आमच्या राजाच्या सोबतीनं कोण होता तर जीवा महाला होता.
जीवा मला बी कमी नव्हता. माझ्या राजाने प्रत्येक मोहिमेसाठी वेगळा मावळा निवडला. प्रत्येक मोहिमेसाठी वेगळा मावळा निवडला. आणि ह्या वेळेस जीवाची निवड केली. जीवा बी तलवारबाजी आणि दांडपट्टा खेळण्यात तरबेज. शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. पण जीवा महाला कोण होता? राजानं त्याला सोबतीला घेतला, पण जीवा महाला कोण होता? शिवा महाला नावी होता. नावी हा ना राजाच्या संगत. नावी नावी. अरे बाबानो, माझ्या राजाने कधी जातपात पाहिली नाही, कधी धर्मभेद केला नाही. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, महार मांग दिली तांबुळे वासुदेव धनगर आगरी कोळी, अव इतकाच नव्हे तर ब्राह्मण मुसलमान हे देखील माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढलं. त्यातलाच हा जीवा महाला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि मग शामियानामध्ये येताच, शामियानामध्ये येताच आमच्या राजाला पाहून, शामियानामध्ये येताच आमच्या राजाला पाहून त्यो खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ, हमारे गले तो लग जाओ शोभा. आओ. अन खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. अन रोकून नजर गहिरी जिरा. पण आमचा राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. आमचा राजा कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चालची त्याची सावध भारी. आणि मग खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला की हो. खानचा अभिमान मान्याला, खानचा अभिमान मान्याला, कटरीचा वार जन केला, कटरीचा वार जन केला. आणि खर आवाज झाला, खरखर आवाज झाला. आणि चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा बार फुका गेला. खान एडबडला, खान एडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिछवा ढकलला, पोटामध्ये बिछवा ढकलला. आणि वगैरेचा महाराज केला, वगैरेचा महाराज केला. आणि टारा टारा फाडलं पोटाला, टरा फाडलं पोटाला. आणि तडा गेला खानाचा कोपरा बाहेर. बाहेर आला जी, बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले अन पाप सारे गेले. अन पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. अन लाविली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट. अन मराठशाहीचा मांडला थाटली, मराठशाहीचा मांडला धाडली, मराठशाहीचा मांडला धाडली. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. भारत माता की, भारत माता की जय. महाराष्ट्र. पुन्हा एकदा मी आभार मानेन. मी राजू दादांना, तुम्ही या ना, तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. या एकदा जोरदार टाळ्या राजेंद्र भाऊ चव्हाणांसाठी.
मी तुम्हाला खरं सांगतो रसिक हो, तिकडे मी वर दोन अडीच तासापूर्वी वर गेलो होतो. महाराजांच्या चरणी उभा जेव्हा राहिलो तेव्हा त्याची जी काय एनर्जी होती, जी काय शक्ती होती, मी तुम्हाला वर्णन करून सांगू शकत नाही. ती अशी वेगळीच ऊर्जा मला त्या महाराजांच्या चरणी मिळाली. आणि माझा भाऊ, माझा मोठा भाऊ, माझे बंधू, आमचे मित्र राजेंद्र चव्हाण यांनी हे सगळं घडून आणलं. हा एवढा मोठा सरंजाम करणं खाऊ नये. मी सगळं सांगतो, घरात आपण 4 माणसं बोलवली तरी आपली पळापळ होते, पण त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम हे पाहता तेही माझ्यासारखेच आहेत. अरे होऊ दे, काय होईल, हो की नाही? बरोबर ना? मनातलं ओळखलं ना? तसं मी पण, अरे जाऊ दे, कार्यक्रम गेला जाऊ दे, शब्द दिलेला माझ्या भावाला मी मोडायचा नाही. आणि म्हणून मी तुमचं आज दर्शन झालं, शिवाजी महाराजांचं दर्शन झालं, तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं खूप ऋणी आहे. एकदा माझ्या मुलांना मी पुढे बोलवतो, तुम्ही पण या, सगळी तुम्ही पण माझीच मुलं आहात, वाजवणारी वेदांत